Hello dear students, today we are going to learn and understand the question and answers of lesson number 11 Marathas, the protectors of the nation from 7th standard history and civics. टेक्स्टबुक मध्ये पेज नंबर 52 वर हा एक्सरसाइज दिलेला आहे. आजच्या व्हिडिओमध्ये या एक्सरसाइज मध्ये जे क्वेश्चन्स विचारलेले आहेत त्यांचे आन्सर्स आपण समजून घेणार आहोत. चला तर मग फर्स्ट क्वेश्चन पाहूयात. नेम देम. दे केम फ्रॉम अफगाणिस्तान. अफगाणिस्तान मधून आलेले कोण होते? तर पठाण. नेक्स्ट क्वेश्चन आहे. दे सेटल्ड ॲट द फुट हिल ऑफ द हिमालयाज. हिमालयाच्या पायथ्याशी अयोध्येच्या इथे जे सेटल झाले होते रोहिलखंडमध्ये ते कोण होते? तर ते होते रोहिलाज. आता ते रोहिलखंडमध्ये सेटल झाले होते. अफगाणिस्तानमधून आलेले पठाण हे हिमालयाच्या पायथ्याशी अयोध्या येथे रोहिलखंड आहे त्या रोहिलखंडमध्ये ते सेटल झाले होते म्हणून त्यांना रोहिलाज असे म्हटले जाते. नेक्स्ट क्वेश्चन आहे. द ब्रदर ऑफ पेशवा नानासाहेब. पेशवा नानासाहेब यांचे बंधू यांचे भाऊ त्यांचं नाव आपल्याला इथे विचारलेले आहे. आता पेशवा नानासाहेब हे कोण होते? तर पेशवा नानासाहेब हे यांनाच बाजीराव बालाजी असे सुद्धा म्हटलं जात. बाजीराव बालाजी उर्फ नानासाहेब. आता नानासाहेब हे बाजीरावांचे सुपुत्र होते आणि त्यांचे बंधू भाऊ होते रघुनाथराव. नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात. द चीफ ऑफ द जाट्स ऑफ मथुरा. याचे आन्सर येणार आहे सूरजमल जाट. नेक्स्ट क्वेश्चन आहे. डिफिटेड निजाम इन रक्षाभुवन नियर पैठण. पैठणजवळ जे राक्षस भुवन आहे तिथे निजामांना डिफीट म्हणजे हरवणारे कोण होते? तर ते होते पेशवा. नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात. क्वेश्चन नंबर 2. राईट इन ब्रीफ अबाउट रेझिंग द मराठा स्टँडर्ड ॲट अटक. अटकेवर मराठ्यांचा ध्वज फडकला. यावर आपल्याला थोडक्यात इथे आन्सर राईट करायचे आहे. तर इथे एक गोष्ट लक्षात घ्या की नजीब खान हा रोहिल्यांचा सरदार होता. आता हे रोहिले कोण? क्वेश्चन नंबर 1 मध्ये आपण आन्सर पाहिलेले आहे. कोण होते रोहिले? हे अफगाणिस्तानमधून आलेले पठाण होते जे अयोध्या प्रांताच्या नॉर्थ वेस्टला लागून हिमालयाच्या पायथ्याशी असलेल्या रोहिलखंड या प्रदेशात स्थायिक झाले होते. यांनाच रोहिले असं म्हणत होते. मग हा जो नजीब खान होता तो या रोहिलांचा सरदार होता. नॉर्थ इंडियातील मराठ्यांचे वर्चस्व त्याला अजिबात सहन होत नव्हते. मराठे कसे स्वतःचं वर्चस्व गाजवताय तिथे हे त्याला अजिबात पाहवत नव्हतं. मग त्याने काय केलं? त्याने अब्दालीला भारतावर स्वारी करायला सांगितली. आता हा अब्दाली कोण होता? तर हा जो अब्दाली होता तो अफगाणिस्तानचा बादशाह होता. मग नजीब खानच्या सांगण्यावरून अब्दालीने भारतावर स्वारी केली आणि आता ही त्याची पहिली स्वारी नव्हती तर ही त्याची 5वी स्वारी होती. त्याने दिल्ली जिंकून घेतली. मोठी लूट घेऊन तो पुन्हा त्याच्या मायदेशी परत गेला अफगाणिस्तानमध्ये. मग रघुनाथराव व मल्हारराव होळकर हे नॉर्थला आले. त्यांनी दिल्ली जिंकून घेतली. त्यानंतर अब्दालीच्या अधिकाऱ्यांना त्यांनी पिटाळून लावून पंजाब जिंकला. अब्दालीच्या सैनिकांचा पाठलाग करत हे आपले मराठे 1758 मध्ये अटकेपर्यंत गेले. अशा प्रकारे अटकेवर मराठ्यांचा ध्वज फडकला. तर आता चला आपण या क्वेश्चनचे आन्सर राईट करूयात. Ahmad Shah Abdali had invaded India at the behest of Najib Khan and had captured Delhi. Therefore, he returned to Afghanistan with huge booty. Booty म्हणजे काय? लूट आणि invaded म्हणजे आक्रमण करणे. अहमद शाह अब्दालीने नजीब खानच्या सांगण्यावरून भारतावर स्वारी करून आक्रमण करून दिल्ली काबीज केली होती. त्यानंतर तो अफगाणिस्तानात प्रचंड लूट घेऊन परतला. रघुनाथराव अँड मल्हारराव होळकर रिकॅप्चर्ड म्हणजे पुन्हा कॅप्चर केले दिल्ली अँड बाय ड्रायव्हिंग आउट आदिलशाहज ऑफिसर्स कॅप्चर्ड पंजाब. जसे की मी तुम्हाला सांगितलं की रघुनाथराव आणि मल्हारराव होळकरांनी दिल्ली परत काबीज केली आणि अब्दालीच्या अधिकाऱ्यांना हुसकावून लावत पंजाब ताब्यात घेतला. द मराठाज परस्यूड अब्दालीज आर्मी राईट अप टू अटक इन 1758. मराठ्यांनी 1758 मध्ये अब्दालीच्या सैन्यांचा अटकेपर्यंत पाठलाग केला. दस द मराठा स्टँडर्ड वॉज रेज्ड ॲट अटक. नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात. कॉन्फ्लिक्ट विथ द अफगान्स.
अफगाणिस्तान बरोबर संघर्ष. आन्सर राईट करूयात. अहमद शाह अब्दाली द रूलर ऑफ अफगाणिस्तान. अफगाणिस्तानचा रूलर अहमद शाह अब्दाली, त्याला भारताच्या श्रीमंतीचे फार आकर्षण होते. वॉज अट्रॅक्टेड बाय द रिचेस ऑफ इंडिया, टेकिंग ॲडव्हान्टेज ऑफ द वीकनेस ऑफ द मुघल्स. अब्दाली कॅप्चर्ड पंजाब इन 1752. जसे की आपण या आधीच्या लेसन्समध्ये पाहिले की औरंगजेबच्या मृत्यूनंतर गादीवर कोण बसणार यावरून औरंगजेबच्या मुलांमध्ये वाद निर्माण झाले आणि त्यामुळे मुघल साम्राज्य कमकुवत व्हायला लागलं. मग कमकुवत होत होतं याचाच फायदा कोणी घेतला तर अब्दालीने घेतला आणि त्याने पंजाबवर आक्रमण केले आणि पंजाब 1752 मध्ये काबीज करून घेतले. फिअरिंग द इन्व्हेजन ऑफ अब्दाली, द मुघल एम्परर सॉट द हेल्प ऑफ द मराठा. आणि मग अब्दालीच्या भीतीमुळे मुघल एम्पररने काय केलं, मराठ्यांची मदत घ्यायचे ठरवले. त्यानंतर मग मराठ्यांची मदत घेतल्यावर काय झालं, रघुनाथराव, जयप्पा शिंदे अँड मल्हारराव होळकर अंडरटूक द कॅम्पेन ऑफ नॉर्थ इंडिया. मग मदत घ्यायचं ठरवलं मुघलांनी, बरोबर. आणि मग कोण कोण गेलं नॉर्थ इंडियाची मोहीम हाती घ्यायला, तर रघुनाथराव, त्यानंतर जयप्पा शिंदे आणि मल्हारराव होळकर. देअर आफ्टर मग त्यानंतर दत्ताजी शिंदे अँड जानकोजी शिंदे वर सेंट टू द नॉर्थ टू गेट अ फर्म होल्ड ओव्हर पंजाब. मग त्यानंतर पंजाबवर पक्की पकड बसवण्यासाठी दत्ताजी शिंदे, जानकोजी शिंदे यांना पाठवण्यात आले. ॲट द रिक्वेस्ट ऑफ नजीब खान, अब्दाली इन्व्हेडेड इंडिया अगेन. आता नजीब खान कोण होता, तर रोहिल्यांचा सरदार होता, हे आपण पाहिले. आणि रोहिले मुळातले कोण होते, तर अफगाणिस्तानमधून आलेले पठाणच होते, हो ना. आणि अब्दाली कोण होता, तर अफगाणिस्तानचा बादशाह होता. मग नजीब खानच्या सांगण्यावरून अब्दालीने पुन्हा एकदा भारतावर आक्रमण केले. तर कॉन्फ्रंटेशन बिटवीन अब्दाली अँड दत्ताजी शिंदे टूक प्लेस ॲट बुराडी घाट. आणि मग बुराडी घाटावर यांच्यामध्ये संघर्ष झाला. कोणाकोणामध्ये, तर अब्दाली आणि दत्ताजी शिंदे यांच्यामध्ये. त्यामध्ये दत्ताजी शिंदे यांना मरण आले, वीर मरण आले. दत्ताजी शिंदे मेट विथ अ हेरोइक डेथ. अब्दाली इन्व्हेडेड इंडिया अगेन अँड कॅप्चर्ड दिल्ली. अब्दालीने पुन्हा एकदा इंडियावर आक्रमण करून दिल्ली कॅप्चर केली. आफ्टर हिज रिटर्न टू अफगाणिस्तान, रघुनाथराव रिकॅप्चर्ड दिल्ली अँड परस्यूड अब्दालीज आर्मी राईट अप टू अटक इन 1758. जसं की आपण या आधीच्या क्वेश्चनमध्ये पाहिलं की जेव्हा अब्दाली दिल्लीला लुटून पुन्हा एकदा त्याच्या मायदेशी परतला, तेव्हा त्यानंतर काय झालं मग, तर रघुनाथराव यांनी काय केलं, दिल्लीवर आक्रमण केलं, दिल्ली पुन्हा एकदा काबीज केली आणि त्याचे जे अधिकारी होते अब्दालीचे त्यांना पिटाळून लावलं. त्यांचा पाठलाग करत करत रघुनाथराव हे कुठपर्यंत गेले, तर अटकपर्यंत गेले 1758 मध्ये. द थर्ड बॅटल ऑफ पानिपत इन 1761 वॉज द लास्ट कॉन्फ्रंटेशन बिटवीन अब्दाली अँड द मराठाज वेअर इन द मराठाज वर डिफिटेड. 1761 मधील पानिपतची तिसरी लढाई ही अब्दाली व मराठे यांच्यातील शेवटची लढाई होती, ज्यात मराठ्यांचा पराभव झाला. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. द आफ्टर इफेक्ट्स ऑफ द बॅटल ऑफ पानिपत. पानिपतच्या युद्धाचे परिणाम इथे आपल्याला विचारलेले आहेत. सो आन्सर, अ होल जनरेशन ऑफ यंग मराठा मेन अँड मेनी ब्रेव्ह सरदार्स वर किल्ड ऑन द बॅटल फील्ड. तरुण मराठा तसेच अनेक शूर सरदार रणांगणावर मारले गेले. द प्रेस्टीज ऑफ द मराठाज सफर्ड अ सिव्हिअर सेटबॅक अँड देअर होल्ड ऑन द नॉर्थ स्लॅकेंड. स्लॅकेंड म्हणजे मंदावणे. मराठ्यांच्या प्रतिष्ठेला मोठा धक्का बसला आणि उत्तरेवरील त्यांची पकड मंदावली, क्षीण झाली. द निजाम वन्स अगेन रिझ्युम्ड हिज अँटी मराठा ॲक्टिव्हिटीज अँड इन्व्हेडेड द मराठा टेरिटरी. निजामाने पुन्हा एकदा आपल्या मराठा विरोधी कारवाया सुरू केल्या आणि मराठा प्रदेशांवर आक्रमणं केली. हैदर अली अटॅक्ड द मराठा टेरिटरी इन कर्नाटका. त्याचबरोबर हैदर अलीने कर्नाटकातील मराठा प्रदेशांवर आक्रमणे केली. नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात. क्वेश्चन नंबर 3. अरेंज द फॉलोइंग इव्हेंट्स इन द क्रोनॉलॉजिकल ऑर्डर. आता इथे घटनाक्रमानुसार आपल्याला इथे अरेंज करायला सांगितलेलं आहे. सो इथे फर्स्ट दिलेलं आहे द बॅटल ऑफ राक्षस भुवनची जी लढाई आहे ती. त्यानंतर द डेथ ऑफ टिपू सुलतान, द डेथ ऑफ पेशवा माधवराव, द बॅटल ऑफ पानिपत, द बॅटल ऑफ बुराडी घाट. सगळ्यात आधी कोणती घटना घडलेली आहे, तर द बॅटल ऑफ बुराडी घाट. त्यानंतर घटना घडलेली आहे द बॅटल ऑफ पानिपत. त्यानंतर द बॅटल ऑफ राक्षस भुवन
आणि त्यानंतर द डेथ ऑफ पेशवा माधवराव आणि लास्ट घडलेली घटना आहे द डेथ ऑफ टिपू सुलतान. चला तर मग इथे आपण राईट करूया. सो फर्स्ट द बॅटल ऑफ बुराडी घाट, देन द बॅटल ऑफ पानिपत, द बॅटल ऑफ राक्षस भुवन, त्यानंतर द डेथ ऑफ पेशवा माधवराव, द डेथ ऑफ टिपू सुलतान. नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात. क्वेश्चन नंबर 4, फाइंड द नेम्स ऑफ पीपल इन द चॅप्टर. आता इथे आपल्याला नेम्स शोधायचे आहेत. सो फर्स्ट येईल नानासाहेब, सेकंड डी पासून स्टार्ट आहे आणि त्याचे उत्तर येणार आहे दत्ताजी आणि थर्डला येणार आहे नादिरशाह. नाव माय डिअर लर्नर्स, इथे आपला हिस्ट्रीचा लेसन नंबर 11 मराठाज द प्रोटेक्टर्स ऑफ द नेशन चा एक्सरसाइज कंप्लीट झालेला आहे. If you found this video helpful and learned something new, don't forget to hit that like button to show your support. And if you are new here, subscribe to the channel so you never miss out on further content like this. Thank you for watching. That's all for today. We will meet again in our next video. Till then, keep learning, keep enjoying. Bye bye.